झी 24 तास एक पाऊल पुढे। यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं सरकारनं तरतूद केलेले 100 कोटी रुपये खर्चच केले नसल्याचा आरोप करत विरोधकांनी आज विधान भवन परिसरात घोषणाबाजी केली। विधिमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर ही घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधकांना सामोरे गेले। वर्षभरात विविध कार्यक्रमांवर मोठा खर्च झाल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी विरोधकांसमोर केला। यावेळी याचा खर्च तातडीनं द्या अशी मागणीही विरोधकांनी केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झालेल्या विरोधकांनी यानंतरही घोषणाबाजी सुरूच ठेवली। यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता झाली। या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं बजेटमध्ये 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। मात्र हा पैसाच खर्च झाला नसल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे खळबळ उडाली। यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीमध्ये 1 रुपया खर्च न करणाऱ्या सरकारचा अमर रहे, अमर रहे यशवंतराव चव्हाण, अमर रहे, अमर रहे। 1 रुपया झाला नाही, हिशोब देतो। 100 करोड रुपये ठेवले, खर्च 1 रुपया झाला नाही म्हणून तुम्हाला हिशोब देतो। जन्मगावी 15 कोटीचा स्मारक उभा करणार सगळ्यांसाठी तरी निधी खर्च करा। 15 कोटी त्यांचा जन्मगावी कोटी आणि 30 लाख शिल्लक काल आमच्याकडे। मी तुम्हाला सांगतो, ऑर्डर आहे, तारीख बघा ऑर्डरची, तारीख बघा ऑर्डर। आता मार्च मध्ये काढता काय दादा तुम्ही आम्हाला बनवता? तुम्ही यशवंतराव चव्हाण करत आहे, बाकी मार्च ती 2 चेक अजून भरलेलेच नाही आहेत 15 लाखाचे। नाही साहेब, काढा ऑर्डर, काढा ऑर्डर। तुमच्याच खात्याने माहिती दिली आम्हाला, त्यांच्याकडनं कसं करायचं का? झालं पाहिजे काही योजना होत्या का नाही? असं नाही, उलट आहे, तुम्ही का नाही खर्च केले? पैसे चांगले योजना केले पाहिजे। वर्ष गेलं ना, 8.5 कोटी मिळाले। राज्यपालांच्या यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी आहे लक्षात घेऊन लोकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत यशवंतराव चव्हाण त्यांचं महाराष्ट्र उभं करण्यातलं कार्य पोहोचवण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही। इतकंच नाही तर त्यांचं जे गाव आहे, ज्या गावामध्ये आम्ही 15 कोटी रुपये खर्च करून देशातलं एक आदर्श गाव उभं करू अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पण तिथे 1 रुपया अद्याप खर्च झाला नाही। आपण दृश्य देखील विधिमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर विरोधकांनी ही घोषणाबाजी केली। आपल्यासोबत भाजपचे आमदार गिरीश बापट आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय नेमके आरोप त्यांनी केलेत त्यांना आपण विचारूया। गिरीशजी, काय नेमके आरोप आहेत तुमचे या संदर्भात? आमचं असं म्हणणं आहे की बजेटमध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद प्रोव्हिजन ही यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त सरकारने केली। त्याची घोषणा माननीय अर्थमंत्र्यांनी बजेटच्या भाषणाच्या वेळेला केली। आता वर्ष संपत आला, हा मार्च महिना आहे। यशवंतरावांच्या नावाने तुम्ही सत्तेवर येऊन बसता आणि आम्ही माहिती घेतली त्याच्याप्रमाणे 99 कोटी 30 लाख रुपये अखर्चित आहेत। म्हणजे 100 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करत असताना सरकार या वर्षामध्ये, म्हणजे चालू वर्षामध्ये याचं काय काय करणार याचं काही नियोजन नाही, याच्या संदर्भात आराखडा नाही, त्याचं एस्टिमेट नाही आणि पुरवणी मागण्यामध्ये हे पैसे दाखवावे लागतात। जेव्हा अर्थमंत्री घोषणा करतात तेव्हा काही मागण्या या पुरवणी मागण्या देतात। पुरवणी मागण्या 2 वेळा होतात नंतर वर्षातनं। बजेटमध्ये तर केलीच नव्हती, पण यशवंतरावांचा आदरांजली वाहत असताना आम्ही हे शासनाच्या निदर्शनाला आणलं की तुम्ही ढोंगबाजी करता आहात आणि ही गोष्ट ही या यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात घडली। असं बजेट तयार करत असताना विविध घोषणा करायच्या। पण गिरीशजी, तुम्ही जेव्हा घोषणाबाजी केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर, तेव्हा अजितदादा म्हणतायत की आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत। तुमचं समाधान झालंय का आता? नाही झालं, मला काही त्यांनी हिशोब दिला नाही। माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही हिशोब दाखवा आम्हाला, आणि हे 100 कोटी आतापर्यंत खर्च करायला पाहिजे होते। मग तो एखादा सांस्कृतिक प्रकल्प असेल, शैक्षणिक प्रकल्प असेल, मागासवर्गीयांच्या शिक्षणाकरता प्रोव्हिजन असेल, 100 कोटीचं केलं काय हे सांगा आज तारखेपर्यंत। आणि ते काय सांगतात तुम्हाला सांगतो अजितदादा, त्यांचे सगळे प्लॅन हे पेपरवरचे आहेत। पेपरवरचे प्लॅन पुढे 10 वर्ष चालतील।
जर तुम्ही या जन्मशताब्दी वर्षात 100 कोटी रुपये खर्च करायचं म्हणता तर आतापर्यंत तिजोरीतनं खर्च किती झाले हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या पेपरवरच्या फिगरवर आमचा विश्वास नाहीये. ते कुठलाही एक पेपर आणून दाखवू दे या 10 योजना आम्ही करणार आहोत म्हणून. पण करणार आहोत कधी करणार आहोत? वर्ष संपायला 15 दिवस राहिले आणि त्या वार्षिक याच्यामध्ये तुम्हाला खर्च नको करायला, विधान सुरू तरी करायला नक्की नक्की आपली भूमिका लक्षात आली आहे. गिरीशजी धन्यवाद, आपण झी 24 तासशी बोलात त्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.